परतूर पालिकेचा कारभार की चिखलाचा कारभार? पावसाच्या पहिल्याच फटक्यात रस्ते जलमय, साठीच्या रोगांची भीती. परतूर प्रतिनिधी रणी पाऊस आला अन पालिकेचा फुगा फुटला. शहरात झालेल्या मुसळधार पावसानंतर परतूर शहराचे स्मार्ट वास्तव उघडे पडले आहे. रस्त्यांवर साचलेले पाणी, तुंबलेल्या नाल्या आणि डबक्यांचे साम्राज्य यामुळे परतूर शहर पार चिखलात रुतले आहे. पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला असून आरोग्याचा प्रश्न भयंकर ऐरणीवर आला आहे. मुख्य रस्त्यालाच अडथळ्याचे स्वरूप. पोलीस स्टेशन ते बस स्थानक हा शहराचा मुख्य कडा मानला जाणारा रस्ता सध्या एखाद्या तळ्यासारखा दिसत आहे. इथून प्रवास करताना गाडी चालवतोय की घोडी असा सवाल वाहनधारकांना पडतोय, तर पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरून कसरत करावी लागत आहे. विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ. लाल बहादूर शास्त्री कन्या शाळेच्या समोर तर रस्त्याची चाळण हवी आहे. मोठमोठ्या खड्ड्यांत साचलेल्या पाण्यामुळे दररोज छोटे मोठे अपघात घडत आहेत. लहान लहान विद्यार्थिनी आणि पालकांना या नरकयातनांमधून वाट काढावी लागत आहे. कुठला मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार कासा संतापजनक सवाल नागरिक विचारत आहेत. आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य देखील. रोगांना उघडे निमंत्रण. दर आठवड्याला भरणाऱ्या बाजारपेठेत तर अस्वच्छतेची सीमा ओलांडली आहे. सडलेले धान्य, कचरा आणि तुंबलेले पाणी यामुळे संपूर्ण बाजारात दुर्गंधी पसरली आहे. दुसरीकडे परतूर गाव भागातील नाल्यांची महिनोन्महिने सफाईच झालेली नाही. नाल्यांमधील तुंबलेल्या घाणीमुळे डासांची मोठी फौज तयार झाली असून डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांना उघडे निमंत्रण मिळाले आहे. प्रशासनाविरोधात नागरिकांचा इल्गार. पालिका प्रशासन फक्त पालखी घोडे वाचवण्यात व्यस्त असल्याचा आरोप आता जनतेतून होत आहे. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवा, नाल्यांची सफाई करा आणि पाणी साचण्याच्या त्रासातून आमची कायमची सुटका करा अशी थेट आणि कडक मागणी संतप्त परतूरकरांनी